सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांनी आरोग्याबद्दल जागरूक राहायला हवं. तळलेले पदार्थ टाळावेत, अन्यथा तुम्हाला आजारांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या दिनचर्येमध्ये योगाभ्यास कायम ठेवा. तुम्ही एखाद्या लक्झरी वस्तूंच्या खरेदीवरती देखील बराच पैसा खर्च करणार आहात. कोणताही व्यवहार करताना डोळे नीट उघडे ठेवा आणि लक्ष द्या, अन्यथा तुमची फसवणूक निश्चित आहे असं समजा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायाम करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण जाणार आहे. लव्ह लाईफ जगणारे लोक पार्टनरच्या प्रेमामध्ये बुडालेले दिसतील आणि त्यांच्यासोबत रोमॅन्टिक दिवस घालवतील. परंतु जोडीदार एखाद्या गोष्टीवरून तुमच्यावर रागावू शकतो. पालकांचं पूर्ण सहकार्य मिळेल, पण चूक झाली असेल तर ताबडतोब माफी मागावी लागेल. कोणत्याही नवीन योजनेमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी आपल्या भावांशी बोलणं आवश्यक आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप टेन्शन घेणार आहात, पण असं करू नका, कारण ते सर्व व्यर्थ जाणार आहे. तुमच्या स्वभावामध्ये थोडी चिडचिड राहील, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यही अस्वस्थ होतील. कोणत्याही वादामध्ये किंवा भांडणामध्ये पडणं तुम्हाला टाळावं लागेल. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतही तुम्हाला संयम ठेवावा लागेल. जर तुम्ही आधी काही पैसे घेतले असतील तर तुम्ही ते बऱ्यापैकी फेडणार आहात. व्यावसायिकांसाठी दिवस थोडा कमी फायद्याचा असेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळावरती दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावध आणि सतर्क राहण्याचा असेल. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही वादाची चिंता वाटत असेल तर वरिष्ठ सदस्यांशी तुम्ही बोलू शकता. एकापेक्षा जास्त कामं हातात घेण्यापेक्षा आधी आपली महत्त्वाची कामं तुम्हाला पूर्ण करावी लागतील. खाण्यापिण्याच्या सवयींवरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा पोटाच्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. एखाद्या महत्त्वाच्या कामामुळे अचानक तुम्हाला सहलीला जावं लागू शकतं, जे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खायला घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा राहील. मागील काही निर्णयांचा पश्चाताप तुम्हाला होईल. कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीवरती तुम्ही मात करू शकाल आणि तुमचे काही विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, जे आपल्याला टाळावं लागेल. बऱ्याच काळानंतर मित्राला तुम्ही भेटू शकता. तुम्ही तुमच्या मुलावर कोणतीही जबाबदारी सोपवली तर ती तो पार पाडू शकेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगाला दूध अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. ऑफिसमध्ये खूप काम करावं लागणार आहे, पण तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी वेळेत पूर्ण करू शकाल. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक त्यांच्या बचत योजनांवरती पूर्ण लक्ष केंद्रित करतील. प्रियकरासोबत कुठेतरी फिरण्याचा बेत तुम्ही आखू शकता, परंतु जर पालकांनी तुम्हाला कोणतीही जबाबदारी दिली तर आपण ती वेळेत पूर्ण केली पाहिजे, अन्यथा ते तुमच्यावरती रागावू शकतात. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस हा खर्चानं भरलेला असणार आहे, परंतु तुम्हाला कोणाकडूनही पैसे उधार घेणं मात्र टाळावं लागेल, अन्यथा आपण आपली बचत संपुष्टात येईल हे लक्षात ठेवावं. व्यावसायिक योजनांना गती मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल, परंतु तुम्हाला आज असा काही खर्च करावा लागणार आहे जो करायची तुमची इच्छा नाही, परंतु सक्तीनं तो तुम्हाला करावा लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तुमची धावपळ होणार आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण जाणार आहे. आईच्या तब्येतीच्या समस्येमुळे तुम्ही चिंतेत असाल. व्यवसायात अपेक्षित नफा न मिळाल्यानं तुम्ही थोडे चिंताग्रस्त व्हाल, परंतु दैनंदिन खर्च तुम्ही सहजपणे भागवू शकाल.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल तर त्याचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी समस्या ठरू शकते आणि म्हणूनच वेळेतच या गोष्टी मार्गी लावायला हव्यात. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरु आणि वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. मनामध्ये नकारात्मक विचारांना तुम्हाला टाळावं लागेल, अन्यथा तुम्ही अस्वस्थ व्हाल. धर्मादाय कार्यक्रमातही तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी त्यांच्या कुटुंबियांशी बोलावं लागेल. लव्ह लाईफ असणाऱ्यांनी आपल्या पार्टनरसोबत कोणताही वाद घालू नये, अन्यथा हे भांडण दीर्घकाळ चालू शकतं. व्यावसायिक बाबतीमध्ये कोणावरही आंधळेपणानं तुम्ही विश्वास ठेवू नका. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा आणि तुळशीखाली दीप प्रज्वलित करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला चांगला असून दीर्घकाळापासून सुरू असणाऱ्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. मित्रांसमवेत मौज मजा करण्यामध्ये थोडा वेळ तुमचा जाईल. भागीदारीत काही काम करण्याची योजना तुम्ही आखू शकता. आई वडिलांशी कोणत्याही महत्त्वाच्या विषयावरती तुम्ही चर्चा करू शकता. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानं वातावरण आनंदी असेल. सहलीला जाण्याचा विचार तुम्ही आज करू शकता. आज नशीब तुमच्या बाजूने 81% राहील. आज तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त आज लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येत असतील तर त्यातून आज बऱ्याच अंशी तुम्हाला दिलासा मिळेल. पण कोणाच्याही सांगण्यावरून कोणत्याही वादामध्ये तुम्ही पडू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. सासरच्या मंडळींमध्ये कोणालाही पैसे उधार तुम्ही देत असाल तर जोडीदाराशी चर्चा करूनच द्या, अन्यथा नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. मुलाच्या करिअरबद्दल काही चिंता असेल तर ती आज संपेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी ही गाईला खायला द्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस काही प्रमाणामध्ये चढ उतार घेऊन येईल. तुम्हाला गुंतवणुकीच्या योजना या थांबवाव्या लागतील. तुमची ऊर्जा इतर कामांमध्ये गुंतवण्याऐवजी स्वतःला तुम्ही कामावरती लक्ष केंद्रित करायला लावा. कुटुंबातील सदस्यांसोबत काही वाद जर झाला असेल तर त्यांच्यासोबत चर्चा करा आणि भांडण तुम्ही मिटवा. तुम्हाला आरोग्याबद्दल जागरूक राहावं लागेल, अन्यथा आजार आज डोकं वर काढणार आहेत. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य आज अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मी गणरायाचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडू दे. धन्यवाद.